क्रीडांगण आणि त्यामध्ये सुंदर असं टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट करते. टप्पा पडला, पहिला बॉल फायनली एकला खेळत, आउटफील्ड खूप फास्ट, क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करतात, फायनली अडवला बॉल आणि सुरुवात होती या मॅचला पहिल्या बॉलवरती 2 धावेच्या मदतीनं. सुरुवात झाली आहे, ज्या सुरुवातीची नितांत गरज होती. पहिल्या बॉलवरती आली आहे ही डबल. शिवतेज नावे आपल्या होम ग्राउंडवरती खेळते आणि होम ग्राउंडवरती खेळत असताना या संघाचा इतिहास असा राहिला की पहिली एंट्री भरली होती आणि पहिल्या एंट्रीमध्ये या संघाने चॅम्पियनशिप मिळवली होती. अशा शिवतेज नावे इन ॲक्शनमध्ये फुल करत असताना देखील स्क्वेलेकच्या दिशेला मैदानावरती आलेली ही सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 3. निलेश आणि शैलेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे शुभमच्या बॅटमधनं. 5 षटकांची मॅच आहे. टायमर आपण सेट केला, लक्षात घ्या. बरोबर 11:03 या मॅचचा पहिला बॉल पडला. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर्स इकडे टाकायचे आहेत. षटक सुरू मैदानावरती पहिलं बॉल तयार. फ्रंट फुटला पुढे सरसावत लॉफ्ट करायचं होतं ओव्हर द बॉलर हेड. अगदी बॅटच्या आपला आतल्या भागाला बॉल लागल्यानंतर तिकडे यष्टीरक्षकानं स्टॉप केला. डॉट बॉलची होती समाप्ती. गुड मॉर्निंग अजित पुत्रन सर, बाळा माने सर आणि राकेश सर. बेस्ट ऑफ लक आजच्या दिवसासाठी आपल्या तिन्ही मॅच ऑफिशियल्सला. गुड मॉर्निंग टीम. टेनक्रिक ऑन साईडला केल्या पुल, पॉवरफुल फटका चालला मिड विकेटच्या बाहेर आणि हा होतोय धमाका. घरच्या मैदानावरती टीम नावे शिवतेज देखील सांगतीये इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. मानिवली ते करतात सध्या बॅटिंग. धावफलक 6ने फ्लाय झालाय. 9 ऑन दी बोट. अजून एक चांगला फटका, पण आता फलंदाज डीप मध्ये मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर डबल डिजिटमध्ये जातोय. 10 या आकड्यावरती, ज्या आकड्यानं क्रिकेटला खूप काही दिलं, क्रिकेटला खूप काही शिकवलं. 24 एप्रिल 1973ला झालेला जन्म आणि मुंबईच्या गल्लीतून ज्या क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला ना, गॉड ऑफ क्रिकेट, त्याचा जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय. अपील क्लीन बोल्ड अराउंड द लेग. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. दांडी गुल फलंदाज बाद. झाली ती कमालीची आहे. का? कारण मागील बॉलवरती सिक्सर आला होता. विकेटची नितांत गरज होती आणि आता विकेट देखील मिळाला आहे. चांगली गोलंदाजी राऊंड द लेग. हा विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. 10 वरती देखील पहिला आद्रा बसलाय. कमबॅक करणं गरजेचं होतं. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना शिवतेज क्रिकेट संघ नावे संघाला आणि तो कमबॅक नक्की पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आता बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. साहिल. बघूया साहिल कशा प्रकारची कामगिरी करतील. षटक क्रमांक आता 2ला सुरुवात होईल. पहिलं षटक अगदी बॅलन्स राहिलं दोन्ही टीमसाठी. एका बाजूला 10 रन्स आले आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानावरती पाहताय एक विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉलचा सामना करत 7 रन्स बनवले होते. त्यानंतर ओईठी आउट. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले शुभम आणि निकेश सध्या एका षटकाराच्या मदतीनं मैदानावरती खेळतोय. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. बॅटिंग टीम तुम्ही जो एक्स्ट्रा वेळ घ्याल तो मात्र फिल्डिंग टीममध्ये ॲड करता येणार नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरं तर तुम्हाला 4 मिनटं प्रति षटकासाठी दिली जातात. इथे आपण तुम्हाला 5 मिनटं देतोय. त्यामध्ये ड्रिंक ब्रेक्स देखील ॲड करून तुम्हाला या ठिकाणी 20 मिनिटात ती षटकं पूर्ण करायची आहेत. या ठिकाणी 4 षटक संपलं. पहिलं धावफलकावरती 10. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. मैदानावरती 2 नावेगाव एन नावे संघाचा एक वेगवान गोलंदाज. टप्पा पडला, चालला बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर. अंपाचा इशारा, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळती आहे. आज वाढदिवस आपल्या भावाचा आणि जल्लोष आंबे गावाचा. रमेशजी घरत दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि दिनेश दादांचे बंधुराजत रमेशजी घरत. आणि भाऊ सोबत असला ना की अख्ख्या आयुष्यामधले सगळे गडकिल्ले सर केल्यासारखं वाटतं.
प्रत्येक लढाई जिंकल्यासारखी वाटते. आणि असे दिनेशदादा घरत यांचे बंधुराज रमेशजी घरत दादा आपल्याला प्रतापगडाची शौर्यता, पुरंदराची दिव्यता, रायगडाची उंची आणि सह्याद्रीची लांबी तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून यश घेऊन येऊ हीच आई भवानी चरणी प्रार्थना. आणि वाढदिवसाच्या रमेशदादा घरात यांना आमच्या ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावच्या वतीनं आणि आम्हा समालोचन कक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा. एखादा फोटो पण येऊन जाऊ दे म्हणजे आपण ऑनलाईन ॲड करू. 10 क्रिक लाईव्ह अपनाइए बॉस. बॉल आता यार फटका फसला, बॉल हवा आता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल तोपर्यंत तिकडे पिच झाला आहे, फिल्डर पोचू शकले नाहीत. कॅच व्हायला हवी होती, खरं तर बॉलर्सचा झेल होता. स्वतः ते फॉलो थ्रोमध्ये होते. अशा कॅचेस ज्यावेळी तुमच्या उजव्या बाजूला येतात आणि तिकडे तुमचं अगदी फॉलो थ्रोमध्ये अगदी बॉडी देखील तिकडे बाहेर निघत असते, अशा कॅचेस कॅरी करणं थोडंसं सोपं जातं. बट गोलंदाज तिकडे वाट पाहत राहिले की शॉट एक्स्ट्रा कव्हरचा जो फिल्डर आहे तो कॉल करेल. कॉल झाला नाही आणि नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडला. मिळालं जीवनदान. एक सिंगल ॲड होती आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जात असताना 12 गोलंदाजी करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आशिष. बॉल तयार, टप्पा पडला, बॉल चाललाय, स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर्स तिकडे आलेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. काल असेच काही कव्हर ड्राईव्ह आले, काल असेच काही पुल्स आले, काल वेगळ्या रंगात रूपात बॅटिंग करताना आपल्याला विराट कोहली पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटमध्ये देखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि 16,000 धावा अगदी पूर्ण करणारा अगदी इंडियन ए टीमच्या माध्यमातून तर खूप सारे रन्स त्यानं बनवलेत. डबल 16,000 रन्स काल विराट कोहलीच्या बॅटमधनं सर्वाधिक वेगवान आले. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आपण चर्चा करत होतो विजय हजारे ट्रॉफीबद्दल. सूर्यवंशीचं शतक, रोहित शर्माचं शतक. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि अजून एक येतोय या ठिकाणी डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती त्या ठिकाणी समाप्ती. 4 बॉलचा खेळ मैदानावरती पूर्ण झाला आहे. सुरुवात व्हाईट बॉलनं झाली होती, त्यानंतर कमबॅक खूप चांगलं करतोय गोलंदाज आशिष. कारण घरचं मैदान आहे आणि न्हावे टीम खरं तर मनपूर्वक त्यांचा आपण आभार व्यक्त करू. कारण हे क्रीडांगण जे आपल्याला उपलब्ध झालं मागच्या अनेक दिवस कदाचित या आयोजनामध्ये सगळी मेहनत सुरू आहे, त्यांचा सराव थांबला आहे, बट त्यांनी दिलेली साथ त्याच्याशिवाय आंबेगावकर चषक हे अधुरं होतं. इथे विकेट मिळतीये क्लीन बोल्ड. दोन्ही विकेट जे काढलेत ना टीम शिवतेज न्हावेनं अगदी ते समोर बघतोस का वाकून भावानं दांडी काढली आहे छाती ठोकून. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी 2 षटकं पूर्ण अगदी आपण पाहिलेली आहेत आतापर्यंत. 1.5चा खेळ झाला. 1 बॉल पॉवर प्लेमधला बाकी अजूनही आणि धावा झालेत धावफलकावरती आतापर्यंत 16ला 2 बाद अशी सुरुवात सध्या आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा अंतिम बॉल यानंतर येणं बाकी आहे. या मॅचचा पहिला बॉल पडला होता बरोबर 11:03 आणि आता वेळ झालेली आहे या ठिकाणी 11:12 म्हणजे 9 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरली आहेत. हा बॉल जर वेळेवरती फिनिश झाला तर बरोबर तुम्हाला संधी मिळेल की 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता. एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव तुम्हाला ती 4 षटकं 20 मिनिटात टाकायचीच आहेत. आंबेगावकर चषक म्हणजे शिस्त. आंबेगावकर चषक म्हणजे म्हसा मुरबाडच्या क्रिकेटला मिळालेलं एक व्यासपीठ. आंबेगाव क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेटचा थर्रार आणि आंबेगावचं क्रिकेट म्हटलं की ग्रामीण क्रिकेटचा आंबेगावचा सन्मान वाढवणारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक म्हसा मुरबाड परिसरातील मानाची सन्मानाची स्पर्धा जी भरवली जाते ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावच्या वतीनं. आंबेगावला अडचणी येणार, स्पर्धा भरताना अनेक येतात, पण दिनेशदा घरत असतील, अरुणदा असतील किंवा त्यांचा पूर्ण ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव फक्त इतकंच म्हणत असतो, न हम गिरे न हमारी उम्मीद के मीनार, हमें गिराने में
गिरे काही लोक हजारो बार. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. कॉम्बॉक्समध्ये एक छोटासा बदलाव. षटकं संपली आहेत. 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेमध्ये 16 झालेत. मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती सध्या शिवतेज नावेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो स्वतःच्या होम ग्राउंडवरती मैदानावरती खेळतो आणि समोर टीम मानिवली. या ऐकूयात या मॅचचं पुढील षटक कसं जाईल. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये लिटिल मास्टर मॅन फ्रॉम वरफ कल्याण ग्रामीण प्रसन्न चव्हाण आपल्यासोबत. थँक्यू सो मच ओमकार सर. फार चांगलं वर्णन ओमकार सरांनी आपल्या शुभवाणीतून केलं. का ओळखले जातात सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून हे त्यांनी नक्की प्रत्येक स्पर्धेमध्ये सिद्ध केलं आहे. जेव्हा जेव्हा एखादी मोठी स्पर्धा होते त्यावेळी सरांचा उल्लेख हा नेहमी होतो आणि आयोजकांची पहिली पसंती असते. दिनेश दादांनी देखील आम्हाला सांगितलं की सरांच्या ज्या डेट्स आहेत त्या मिळत नव्हत्या, पण सरांनी प्रेमापोटी इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचं देखील कौतुक करूया. जाऊया मैदानाच्या दिशेला. षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल मसा एंडकडून. बॉलर तयार. यावेळेस पुल करत असताना स्ट्रोक तर फसला होता. आशिष वतीने हा जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना बजरंग ब्लास्टर मानिवली या संघाने फलंदाज बाद होतील. बॅटर बॅक टू दी पवेलियन. और बीमर कशी कामगिरी असेल गोलंदाजाची हे क्वेश्चन मार्क होतं षटक क्रमांक 3 मध्ये. तरी देखील मैदानावरती बघूया कशी कामगिरी असेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रेफरल रिव्ह्यू घेण्यात आलाय. याच दरम्यान श्यामदादा हिंदूराव साहेब जे उद्योजक आहेत नावेगावचे, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय शशांकजी हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती, जे कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच आहेत नावेगावचे, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नो बॉल असेल त्यामुळे एकदा वाढ होईल. अगदी ऐन मुवमेंटला हा नो बॉल कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये. व्यापारी मानवली जे हनुमान बांधिवली दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी रिपोर्टिंग करायचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 17. ओके, नो +1. माफ करा, 18 धावा या धावफलकावरती आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आशिषच्या वतीने थोडंसं आपण पाहू शकतो आकडे पाहायला मिळाले. यावेळेस ड्राईव्ह केला आहे फी शेपमध्ये लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल ॲड होईल आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतंय सिंगल ॲड होईल. धावसंख्या पुढे सरकेल. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅटमधून आलेला हा एवन क्वालिटीचा दमदार षटकार. पुढील मॅच असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे
हॅलो. तुर्तास सर्वांचं वन्स अगेन सहर्ष स्वागत आहे. थोडंसं टेक्निकल इश्यू दूर करत असताना आपण वन्स अगेन तुमच्यासोबत जॉईंट होतोय. तन्मय आणि निलेश ही सलामीची जोडी आऊट झाल्यानंतर आता हे डुबती नैया किनारे पोहोचवायचं काम केलं जातं. या दोन खेळाडूंच्या वतीने पार्टनरशिप बिल्ड करायचं काम. निलेशचं मी विशेष कौतुक करेल. 12 बॉलमध्ये 26 धाब्यांची विध्वंसक खेळी त्याने साकारली आहे. आशिषच्या विरोधामध्ये आक्रमण हल्ला चढवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला जातो आणि ते कौतुकास्पद आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 40 धावा. पलटवार फार चांगला झाला आहे. जशी सुरुवात होती थोडीशी खडतर पाहायला मिळाली. बजरंग ब्लास्टर मानिवली संघाची, मात्र शिवतेज नावेवरती आक्रमण चढवत असताना निलेशच्या बॅटमधून आपल्याला जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले आणि या मॅचमध्ये त्यांनी कल्लाटणी कुठेतरी मिळवून दिली आहे. धावसंख्या फलकावरती 26 धावा इंडिव्हिज्युअल आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात असा निलेश स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. लेफ्टी अटॅकिंग इंटेंट आणि अटॅकिंग अप्रोचने खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 40. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना बजरंग ब्लास्टर मानिवली संघाला जो खेळाडू असं वाटत होता की कदाचित 50 ते 60 धावींपर्यंत बजरंग ब्लास्टर मानिवली संघाला पोहोचू शकतो, तो आता मैदानाच्या बाहेर तो अजून आहे. पण तन्मयच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. कमबॅक करणं गरजेचं आहे. मैदानावरती तो कमबॅक होईल का? आता नीव रचली गेली आहे. मैदानावरती विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट मिळाली आहे. मात्र जोपर्यंत फलंदाज निलेशची विकेट मिळत नाही तोपर्यंत सुटकेचा निश्वास घेऊ शकणार नाही. शिवतेज क्रिकेट संघ नावे रघुनाथला साथ द्यावी लागेल निलेशांची. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. 40 धावा फलकावरती आहेत. थोडंसं ब्रेक थ्रू लवकर मिळाले. फलंदाज थोडे स्वस्त्यामध्ये. ओपनिंग पेअर बाद झाली. त्यानंतर फार चांगल्या प्रकारे डाव सावरत असताना निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेशच्या जोडीला आता रघुनाथ. पुढील मॅच व्यापारी मानिवली विपक्ष जय हनुमान बांधिवली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. टीम व्यापारी मानिवली आणि टीम जय हनुमान क्रिकेट संघ बांधिवली. रघुनाथ नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग इनवरती. या बॉलवरती सिंगल येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण पुढचं षटक निलेशला असं वाटतंय की मी स्वतःनी खेळावं आणि त्यासाठी या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चेतनजी बांगर साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. रघुनाथ यांच्यासाठी 3 बॉलवरती 3 सिक्सर जर लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती डॉट बॉलने षटकाची होती सांगता. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 40 पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे कमबॅक फार चांगलं झालं. या षटकामध्ये कमबॅकची नितांत गरज होती. 5 धाव्यांचं फक्त हे षटक राहिले. सर असं कधी वाटतंय की बॅटिंग टीम पुढे सरकतीये तर कधी बॉलिंग टीम कमबॅक करते, कधी नावे संघ वर्चस्व दाखवतोय तर मानिवली संघाचं कमबॅक होतोय. सर जबरदस्त मैदानावरती आपल्याला मुकाबला पाहायला मिळतोय. काय म्हणाल ओव्हरऑल या आता 4 ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ तुम्हाला बघायला मिळालं?
4 षटकांच्या समाप्तीनंतर ना परिस्थिती दोन्ही टीमसाठी सुंदर आहे. एका बाजूला 10च्या सरासरीनं मैदानावरती 40 बनलेत आणि या स्टेजला सकाळच्या सत्रामध्ये काल आपण 46 बनताना दुसरा मॅचमध्ये पाहिले होते. चर्चा वेळेची करूयात. 11 वाजून बरोबर 3 मिनिटांनी पहिला बॉल पडला आहे. 4 ओव्हरसाठी तुम्ही वापरली आहेत 25 मिनटं. त्यानंतर 1 मिनटं बॅट घेण्यासाठी गेला होता. 24 मिनटं तुम्ही वापरली आहेत. तुम्ही 4 मिनटं लेट आहात. एक फिल्डर आहात. टीमची टोटल 4 षटकं संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच धावफलकावरती 40. अंपायर्स तुम्हाला ती ऑफिशियल अनाउन्समेंट करतील की तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत फक्त 4 क्षेत्ररक्षक. 4 ओव्हर 40. अंतिम षटकाचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. या पाहूयात शेवटच्या ओव्हरमध्ये धावा या ठिकाणी किती बनतील आणि काय टार्गेट मैदानावरती सेट केला जाईल. महेंद्रसिंग धोनी स्टँडमध्ये क्राऊड बॅक आहे. रोहित शर्मा स्टँडमध्ये क्राऊड आहे आणि विराट कोहली स्टँड तिथे देखील काही प्रेक्षक मॅच पाहतात. सगळ्यांना एक चांगली मॅच पाहायला मला शंका नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. ही लास्ट ऑफिशियल अनाउन्समेंट आहे. व्यापारी मानिवली आणि जय हनुमान बांदिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहत. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. थोड्याच वेळात केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये टॉस. स्वागत आहे दोन्ही कॅप्टनचं टीमचं. शेवटचं षटक गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर जर्सी प्रत्येक टीमला दिले जातात. टप्पा पडलाय. बॉल थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. कर्म कर फल की चिंता मत कर. अगदी ज्याला म्हटलं जातं ना इथे आता ते करायचं आहे आज येणाऱ्या टीम्सला. जसं काल केलं MS11 जय हनुमान वाघाची वाडी टीम काल सुपर 5मध्ये इंटर झाली. कालचा पहिला दिवस होता वाघाची वाडी टीमच्या नावावरती. या पाहूयात आजचा दिवस कुणाच्या नावावरती जाईल. आजचा दिवस आजचं क्रिकेट या ठिकाणी कोण गाजवेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आपल्याला. पहिला सामना कुडवली बन जिंकून सुरुवात चांगली केली आहे. शुभस्त शीघ्रम बलबिगनी की झापडन चांगली सुरुवात. अर्धकाम यशस्वी होतं. 4 ओव्हर 40. हा फुल टॉस होता मात्र तो कमी गतीनं टाकला होता. फिंगर रोल करून ज्यावेळी लोअर फुल टॉस टाकला जातो ना तो ऑलवेज डेंजरस असतो. इथे विकेट जाण्याचा धोका आहे. रन मिळण्याची संधी आहे कारण थ्रो कॅरी नाही झाला यष्टीरक्षकाकडनं. थोडेसे पडले स्किड झाले आणि तदनंतर कंप्लीट झालेत. त्या ठिकाणी आपण पाहताय तर म्हणजे 2 धावा. धावफलक 2ने पुढे जाईल. 42 धावा. निसर्गाच्या रम्यकुशीमध्ये वसलेलं हे नावे गाव आणि त्या नावे गावाच्याच ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत आहे ग्रामस्थ मंडल ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगाव चषक 2025. आदरणीय दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण नावेचे मैदान आणि त्यांच्या स्वतःच्या मालकी हक्काची जागा आहे आणि त्यातून हे क्रीडांगण उभं झालं आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्याच घरच्या मैदानावरती टीम शिवतेज नावे मैदानावरती खेळती आहे. शिवतेज शिवाचं तेज जर कुणामध्ये दिसलं ते छत्रपती शंभू छावामध्ये. इथे शिवतेज देखील तसंच एक तेजोमय क्रिकेट मैदानावरती दाखवेल ह्या अपेक्षा नावे गावाला त्यांच्या क्रिकेट प्रेमींना नक्की असणार. बॅटच्या समोर फटका फर्स्टला आहे. समोर येतो लॉंग ऑफ. कॅच केली जाईल का. मिडननं कॉल केलं येस आय विल टेक. हो हा झेल पकडला नाहीये तर चिपकलाय. हातावरनं घरंगळत बॉल जवळजवळ चेस्टपर्यंत आला. तिकडे पाहिलं की बॉल अजूनही बॉडीवरती खेळतोय आणि तदनंतर मैदानावरती आपण पाहिलं 3rd and 4th अटेम्प्टला तिकडे सक्सेस झाले मिडॉनचे फिल्डर आणि टिपलाय झेल. टिपला नाही चिपकलाय झेल आणि फलंदाज होतात बाद. हे सॉंग्स आपल्यापर्यंत पोचवतात. DJ अनिकेत हे सॉंग्स आपल्यापर्यंत पोचवतात. त्यांचं देखील करूया कौतुक जे आपल्या आवाजाची काळजी त्या सोबतीनं क्रिकेट विथ म्युझिक आपल्याला पोचवतात. अतिशय वेगळी मजा असते ज्यावेळी क्रिकेटला संगीताची जोड असते. एखाद्या संगीतकाराला जसे स्वर साथ देणं त्याच्या आवाजामध्ये गोडवा असणं गरजेचं आहे तसंच एका समालोचकाला एक चांगला स्कोरर चांगले DJ ऑपरेटर आणि चांगले अंपायर्स आणि चांगलं आयोजन. बॅटची लागली आहे कडा. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागतोय आणि विकेट जाते मैदानावरती.
फलंदाज बाद. धावफलक सध्या धावफलकावरती थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं 48. चांगल्या धावा झाल्यात या विकेटवरती आहे ना. 50 धावा 45 धावा 5 षटकांमध्ये नक्की फायटिंग टोटल आहे. न्यू बॅटर अंतिम बॉल आणि त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज या ठिकाणी मैदानावरती दाखल होतील. अनिल लक्षात घ्या, जर ऑपोजिशन टीमनं टाइम आउटसाठी अपील केलं तर अंपासला त्याच्यावरती बाद घोषित देखील करावं लागू शकतं. सर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजित सर 1.5 मिनटं बरोबर. टेस्ट क्रिकेटमध्ये 3 मिनटं दिली जातात. ओडीआय क्रिकेटमध्ये आय थिंक 2 आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 1.5 मिनटं. ओडीआय क्रिकेटची जर चर्चा झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅड हेल्मेट सगळं घालून आधी प्लेस रेडी का असतात, त्याचं कारण हेच असतं की एखादी विकेट गेली तर जे टाईम आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला मैदानावरती इंटर व्हावं लागतं. अंतिम बॉल पहिल्या डावातील. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. राईट अम ओव्हर द विकेट. फटका हा देखील फसलाय. बॉल हवे ते झेल थोडासा कठीण आहे. हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? हो झाली आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक येते आहे गोलंदाज सागरच्या नावावरती. शिवतेज नावेचा सागर आणि आपल्या घरच्या मैदानावरती सागरने केला हॅट्रिकचा कारनामा. अभिनंदन सागर. आणि डाव संपलाय मैदानावरती पहिला. शिवतेज नावेनं थांबवलं 48 वरती. टीम मानिवली 49 लक्ष. या आपण वळूयात पुढच्या मॅचच्या टॉसकडे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊयात आणि करूयात आपण नाणेफेकीचा कौल. आदरणीय श्यामदादा हिंदूराव यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. या काका आपल्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन करत आहोत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान बांधिवली. दोन्ही कॅप्टनचं आपण करूया स्वागत. मान्यवर आपल्यासोबत जॉईन होत आहेत. या काका इकडे सेंटरला टेल या हेड तुम्हाला कॉल करायचा आहे. काकांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. या काका इकडे समोर कॅमेरा आहे. कॉल करतील कॅप्टन मानिवली. हेड्स कॉल अँड हेड इट इज. खूप खूप आभार. व्यासपीठाची शोभा आपण वाढवावी आपल्याला विनंती आहे. नाणेफेकी जिंकली आहे. कालचा दिवस पाहिला असशील. रन्स बनत आहेत देखील, डिफेंड देखील होत आहेत. कशा प्रकारे अनुभव आतापर्यंत आला आंबेगाव चषकाचा? आंबेगाव चषकमध्ये आम्ही हे तिसरी आमची टुर्नामेंट सर आम्ही सतत या टुर्नामेंटमध्ये खेळत आलो आहे आणि हा सीझन आमच्यासाठी तिसरा सीझन असणार आहे. आणि आम्ही सेकंड टाईम ह्या पिचवर खेळतो आहे. तर आमच्यासाठी हा काहीतरी अनुभव असलेला ग्राउंड असणार आहे. आणि आम्ही फर्स्ट तर डिसिजन असं पेंडिंग ठेवणार आहेत आणि पुढचं आम्ही जे पण आहे ते आम्हाला कळू. एक गोष्ट तुझ्यासाठी कदाचित तुला खटकणारी किंवा न आवडणारी असेल. हे आंबेगावकर चषक आहे. इथे डिसिजन तुला ऑन दी स्पॉट इथेच सांगावं लागेल. आणि राहिली चर्चा लोकेशनची. आंबेगाव चषक आहे ना बिग बॅश सारखं आहे. कधी गुजरात, कधी तुम्हाला भारत, तर कधी तुम्हाला ठाण्याला पाहायला मिळेल. याची काही गॅरंटी देता येत नाही. बट नक्कीच जेही लोकेशन असतं ना ऑलवेज आंबेगाव चषकाचं प्राईम असतं. आणि यावर्षी आपण पाहताय ते म्हणजेच हिंदूराव क्रीडांगणावरती जे आहे नावेचं. तुला डिसिजन इकडेच सांगावं लागेल. अच्छा ठीक आहे. फर्स्ट पिच. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग वाटायला आली आहे. 5 षटकांची मॅच आहे. काय माइंडसेट आहे की किती रन्स केल्या जाव्या? काय 60-70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कालच्या पूर्ण दिवसात फक्त 66 बनलेत आणि त्या देखील वाघाच्या वाडीनं बनवलेत. आज तुमच्यासमोर मानिवली एक चांगली टीम आहे. 60-70 नो डाऊट अट ऑल. ड्रीम्स खूप चांगले आहेत. बट त्या रन्स बनवताना कोणत्या बॅट्समनकडनं अपेक्षा आहेत? समीर आहे आमच्याकडे, वैभव आहे, ओम झाला, सूरज झाला. चांगले चांगले 4-5 बॅट्समन आहेत. कसं वाटतं आंबेगाव चषक खेळताना? कारण एंट्री फी देखील फारशी इकडे जास्त नसते. प्रत्येक टीमला टी शर्ट्स दिल्या जातात. आणि ब्राईट ब्रदर्स ज्यावेळी आंबेगावकर चषक भरवतं प्रत्येक टीमला वाटतं की ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळावी. आणि म्हसापूरची शान आंबेगावकर चषक. तू कशा प्रकारे म्हणशील? काय नाही, आमचा दरवर्षीचा हे टुर्नामेंट असते. या टुर्नामेंटला दरवर्षी एंट्री टाकतो. पण यावर्षी काही प्रॉब्लेममुळे आम्हाला एंट्री मिळाली नव्हती. लास्टच्या क्षणी दिनेश भाऊने आम्हाला एंट्री दिलेली आहे. खूप खूप आभार त्यांचा एंट्री दिल्याबद्दल. आयोजन कसं वाटतं? अतिशय सुंदर, एक नंबर. मॅच चांगली होईल. हो 100%. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम कॅप्टनला मानिवलीनं जिंकला. टॉस निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. टीम बांधिवलीला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका मित्रांनो. या आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि आपल्यासोबत जोडले जातील
ते म्हणजेच प्रसन्न चव्हाण. आज 3 समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतात. प्रसन्न चव्हाण आहेत, सुनील शेळके सर आहेत, ज्यांना पहिल्या मॅचमध्ये आपण ऐकलं. चांगल्या समालोचकांचा आवाज ज्यावेळी ऐकायला मिळतो, स्पर्धेची शोभा, क्रिकेटूंचं मनोरंजन, प्रेक्षकांसाठी एक एंटरटेनमेंट सगळं काही असतं. आंबेगावकर चषकामध्ये ते सगळं काही आहे. एंटरटेनमेंट म्हणजे आपलं आंबेगावकर चषक. तरी आपण जाऊयात, प्रसन्नचा आवाज ऐकूयात. थँक्यू सो मच. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आंबेगावकर चषक 20-25 जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक दुसरी मॅच पहिल्या फेरीची, जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना बजरंग ब्लास्टर मानिवली संघाने बनवल्यात 48. 48 धावा तर 49 धावेंचं लक्ष. दादाचं मोठेपणा की दादांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चांगले कॉमेंटेटर आहोत, पण दादा आमच्यासाठी तू सेलिब्रिटी कॉमेंटेटर आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा दादा मला भेटला त्यावेळेस दादाकडे देखील लाईन होती ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी, आणि दादांनी थोड्या वेळाने मला देखील ऑटोग्राफ दिला. त्यावेळेस समालोचनाला सुरुवात करत असताना मला असं वाटलं की यार आपण देखील काहीतरी करू शकतो, कारण इतका मोठा समालोचक ज्यावेळेस तुमच्या पाठीवरती बक्षिसाची थाप ठेवतो त्यावेळेस मनाला देखील बरं वाटतं. जाऊया मॅचच्या दिशेला. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. बॉलिंग ट्रॅकवरती अनिल, स्ट्रायकिंग एंडवरती अभिजित, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. पुल करायचा प्रयत्न, मिस हिट पाहायला मिळाला. जोपर्यंत 1 बाउन्स मिड विकेटच्या फिल्डरच्या वतीने फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक 1 या आकड्यावरती. 49 49 धावेंचं एक मापक लक्ष आहे. जरूर मी म्हणेल मापक आहे, मात्र या मैदानावरती आपण पाहिलंय फिल्डिंग करणारा संघ जो फील्ड करतो धावा डिफेंड करतो, डिफेंड धावा होतात, आणि 45-50 एक चांगलं डिफेंडेबल टोटल आहे. मात्र तरी देखील शिवतेज क्रिकेट संघ नावे स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत आहेत, आणि होम ग्राउंडवरती खेळायचा एक ॲडव्हान्टेज प्रत्येक संघाला नक्की मिळतो. हे आपण पाहिलंय. पुल केला यावेळेस स्क्वेअर लेग मिड विकेटचा फिल्डर, फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दुसऱ्या बॉलवरती. हा जबरदस्त चौकार. चांगला फटका होता, कारण तर गुडलँड स्पॉटवरती जसा बॉल पडला ना, खूप लवकर लेंथला पीक केलं. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर ओव्हर द विकेट टाकतात लेफ्टी बॅट्समनसाठी, आणि पडल्यानंतर तो टॉस झाला. जो हाफ ट्रॅकर आला ना, त्याला हाफान जॅक करत बरोबर पाठवलं इन फ्रंट ऑफ दी सेंटर डीप मिड विकेटला. हा चौकार येतोय. धावफलक 4ने पुढे झालं. टीमची टोटल स्कोरकार्डवरती सुरू झाली आहे. आता धावफलकावरती 5 धावा आपण पाहताय. टार्गेट सेट झालाय 49. पुन्हा एकदा अर्ध्या विकेटवर टाकलाय आधीचा चौकार, तर आता केलाय पूल मिड विकेटला फील्ड. टीपला एक अप्रतिम असा झेल. सीमेरेषेच्या अगदी समोर उभे होते, बॉडी बॅलन्स सांभाळलं, नजर आकाशात, आकाशातून बॉल आला खाली, त्यानंतर हाताचा पिसारा फुलला आणि टीपला झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. शिवतेज नावेला धक्का पहिला. टेनक्रिक लाईव्ह संदीप घायाळ सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत आहे. निलेश चव्हाण जे स्कोरर आहेत, तसंच गोविंद शेठ कामत, रोहित रॉय, रोनक आणि शाहू ही सगळी टीम आहे टेनक्रिक लाईव्हची. आणि अप्रतिम टेलिकास्ट सध्या टेनक्रिक लाईव्ह करताना आपल्याला पाहायला मिळते.
येईल निर्णय काही क्षणात येईल, जो योग्य तोच येईल. आणि डिसिजन या ठिकाणी येतोय, जिकडे फलंदाज झाले होते बाद तिकडे येईल षटकाराचा इशारा. कडक 6. क्लिअर आहे. काही जर तुम्हाला क्वेरीज असतील तर रिक्वेस्ट आहे 10 क्रिक लाईव्हच्या कॅमेरामॅनला तो रिप्ले सेव्ह करून ठेवा. आणि तुमच्या 12th मॅनला देखील या ठिकाणी क्लिअर करण्यात आलं. फिल्डिंग टीम लक्षात घ्या, तुमच्या 12th मॅन समोर देखील ते अंपायरसोबत व्हेरीफाय करण्यात आलं. देन डिसिजन आला की हा षटकार आहे. धावफलक 6ने पुढे जाल. टीमची टोटल 11. हे सगळं कारण का होतं दिनेशदा अरुणदादा सांगण्याचं तात्पर्य माझं इतकंच होतं, आपण 12th मॅनला परमिशन का दिली, कारण होमग्राऊंडवरती शिवतेज न्हावे खेळती आहे, त्यामुळे पारदर्शकता टिकवणं हे आपलं काम आहे. इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातो आहे. टीमची टोटल 1ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी जाऊन पोहोचलेत त्या म्हणजे 12 धावा धावफलकावर. व्यासपीठावरती काही सन्मान आहेत, जरूर आपण सत्कार करू या ओव्हरनंतर. नुकतंच गुरुनाथजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, जे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी चौकारानं केलं आहे. आणि गुरुनाथजी म्हात्रे आणि लक्ष्मणजी म्हात्रे हे दोन्ही ॲडव्होकेट्स आपल्या सोबत आहेत, आणि ज्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेमध्ये टी-शर्ट एका संघासाठी पुरस्कृत करण्यात आलेत. आणि दोन्ही बंधुराज आहेत, ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे गुरुनाथजी म्हात्रे आणि लक्ष्मण म्हात्रे यांचे जे पिताश्री आहेत ना, खरं तर मी म्हणेल की खूप भाग्यवान आहेत. अगदी या परिसरातनं 2 ॲडव्होकेट्स तयार करणं खरं तर एका बापासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर ह्याचं पूर्ण श्रेय आहे ना त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या परिवाराला नक्की जातं. कारण एका कुटुंबातून खरं तर असं म्हटलं जातं ना, सख्या काकाचा मुलगा म्हणजे अलीकडच्या काळात पक्का वैरी. पण अलीकडच्या काळात जर दोघं ॲडव्होकेट आहेत, दोघांना लॉ चांगला माहिती आहे, भांडण व्हायचं टेन्शनच नाही, कारण दोघांची केस दोघंच लढणार. त्यामुळे त्या सगळ्यात टेन्शन यांच्या घरातच नाही आहेत. आणि त्यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी आपल्याला टी-शर्ट्स आले, तर एकदा जोरदार टाळ्याने आपल्या या उच्च सुशिक्षित मित्रांचं करू आपण स्वागत. अजून एक चांगला फटका आणि मॅच खुली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट ना पूर्णपणे आपल्या बाजूनं लावताना शिवतेज नावेचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटक संपल्या मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावा झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22. या काही सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. आदरणीय ॲडव्होकेट गुरुनाथजी म्हात्रे दादांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. दिनेशदादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत गुरुनाथजी म्हात्रे साहेबांना. ओमकार मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, तो पुरस्कार घेण्यासाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आहे, दोन्ही टीम्स रेडी आहेत पुढचा सामना खेळण्यासाठी. मानिवलीनं टॉस जिंकला, निर्णय त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा. टीमची टोटल धावफलकावर पहिलं षटक संपल्यानंतर 22 हा सन्मान होताना त्या ठिकाणी आपण पाहता आपल्या एवन जोडीच्या शुभ हस्ते दिनेशदा घरत आणि अरुणदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर आपण सन्मानित करूयात ॲडव्होकेट लक्ष्मण म्हात्रे सरांना, आणि त्यांचा सन्मान देखील केला जाईल दिनेशजी घरत आणि अरुणदादांच्या शुभ हस्ते. तर ॲडव्होकेट लक्ष्मण म्हात्रे सर, आपल्याला रिक्वेस्ट आहे, या आपण तुमचा सन्मान हे आमचं कर्तव्य, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच प्रेम आंबेगावकरांवरती, आंबेगाव चषकावरती देत राहा. पुढे जाऊन ही स्पर्धा देखील मुरबाड म्हसा परिसरातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा बनेल, यात शंका नाही आहे. धावफलकावरती धावा 22. कॉम्बॉक्समध्ये करूयात एक छोटासा बदलाव, ऐकूयात प्रसन्नला. पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅच रिदम सेट झालाय, मात्र आता विकेट गेली आहे. ही विकेट फार गरजेची होती. ज्या विकेटची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजाने. षटक क्रमांक 2 मध्ये निलेशच्या वतीने हा जबरदस्त बॉल होता, ज्यावरती फलंदाज संपूर्णपणे हातबल राहिले, आणि विकेट क्रमांक पहिला मैदानावरती येत असताना टीमला. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. श्यामदादा हिंदुराव साहेब जे उद्योजक आहेत नावेगावचे, त्यांचा यथोचित शुभ सन्मान आंबेगावकर चषकाच्या वतीने करण्यात येईल. विनंती असेल श्यामदादा हिंदुराव साहेबांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. आयोजकांच्या वतीने आपला यथोचित शुभ सन्मान देखील करण्यात येईल. हे जे क्रीडांगण आहे त्यामध्ये हिंदुराव परिवाराचं एक मोठं योगदान आपल्याला, जे क्रीडांगण आपण सध्या पाहताय आदरणीय दिनेशभाई हिंदुराव क्रीडांगण,
आणि न्हावेचं पूर्ण ग्रामस्थांचं देखील मनपूर्वक आभार. स्पेशली शिवतेज न्हावे टीमचं किंवा ज्या टीम्स अजून न्हावेमध्ये असतील त्या सगळ्यांचा आभार. आणि आपण सन्मानित त्या ठिकाणी करत आहोत आदरणीय हिंदूराव साहेबांना. यानंतर सतीशजी देसले त्यांचा सन्मान केला जाईल. एक रिक्वेस्ट आहे आमच्या पूर्ण ऑर्गनायझर टीमला, जे पण सन्मान असेल आपण ओव्हर ब्रेकमध्ये करूयात. 4 कॅमेरे आपल्याकडे. इथे फटका फर्स्टला मिड ऑन कॅच झाली आहे ड्रॉप आणि त्यानंतर झाला ओव्हर थ्रो आणि मिळाली आहे एक सिंगल. धावफलक 1ने पुढे जाईल. 23. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अजूनही आपण जर लक्ष पाहिलं ना 49चं पार करायचं आहे. 26 धावा मैदानावरती बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी त्या 26 धावा तुम्हाला करायच्यात येणाऱ्या 22 बॉलमध्ये. त्यामुळे एक्स्ट्रा ज्या 4 धावा तुमच्याकडे त्या वाचवण्यासाठी तुम्हाला विकेट्स काढाव्या लागतील, डॉट बॉल्स टाकावे लागतील. रन बॉलच्या कंपॅरिझनमध्ये गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज. बॅट पॅडमध्ये टाकला होता. आता रनआउटची संधी आहे. थोडं अटॅकिंग फील्ड होणं गरजेचं आहे. बॉल तुमच्यापर्यंत येईल पण तुम्ही वाट पाहत राहिला, बॅट्समन आरामात सिंगल कंप्लीट करतील. तुम्ही जर 1 पाऊल पुढे टाकलं ना थोडंसं बॉलला पिक करण्यासाठी, तिकडे बॅट्समन देखील 2 पावलं मागे होतील, कारण तिकडे रनआउटच्या विकेटचा धोका देखील आहे. आणि शिवतेज न्हावेला माहिती आहे होम ग्राउंड आहे, कोणत्या एंडनं रन्स येतील, कोणत्या एंडनं लेफ्टी बॅट्समन खेळला पाहिजे. बरोबर डावखुरा त्याचा फलंदाज सध्या विकेटवरती खेळतोय. जिथे न्हावे एंड होतीये गोलंदाजी, परिस्थिती डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी चांगली आहे. बट बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये डीप लॉंग ऑनला. टीपला गेलाय तिकडे झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. होती. आशिष एक आक्रमक खेळाडू आहे, डावकुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी त्याने देखील मोठा स्ट्रोक मारला होता. मात्र त्या मोठ्या स्ट्रोकवरती त्याला यश संपादित करता आलं नाही. विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद होतील. दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम शिवतेज क्रिकेट संघ न्हावे संघाला. संघ थोडंसं आता अडचणीमध्ये सापडलाय. जो मोमेंटम होता तो आता ब्रेक झाला आणि समोर खेळणारा बजरंग ब्लास्टर या संघाच्या दिशेला तो मोमेंटम शिफ्ट झालाय. सो आता गोलंदाजांना तो मोमेंटम कॅपिटलाइज करावं लागेल. चांगली गोलंदाजी जशी झाली आहे तशीच आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरून गोलंदाजी करावी लागेल. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील, अभि. आणि आता बघूया अभि तो मोमेंटम ब्रेक करू शकेल का. थोडंसं आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त बॉल, कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटीज. चला आपण उल्लेख करतो, अगदी तोच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलची होत असताना समाप्ती. ही विकेट, त्या विकेटनंतर डॉट बॉल. कमबॅक झालंय. ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती षटक क्रमांक 2 मध्ये ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं, जवळपास 22 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाले. या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी महत्त्वाची होती आणि ती विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या व्यतिरिक्त इकॉनॉमिकल षटक देखील हाताळणं गरजेचं आहे आणि ते केलं जातं आहे गोलंदाजाच्या मार्फत षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये होता. डॉटबॉलची पुन्हा एकदा समाप्ती. थोडेसे जजमेंट खराब. कीपरचं देखील 3-3 खेळाडू होते. मात्र डॉटबॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. नाही, डॉटबॉल आहे हा. डॉटबॉलने षटक क्रमांक मैदानावरती 2 देखील समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा पाहायला मिळतील. म्हणजे या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. कमबॅक चांगलं झालंय. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक करून दिलाय आणि शिवतेज क्रिकेट संघ न्हावे संघाला थोडीशी चर्चा घेण्यास भाग पाडलाय, कारण हे षटक जे होतं या षटकामध्ये विकेट देखील आल्यात आणि फक्त 2 धावेंचं षटक हे आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3. आता तिसऱ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज येईल, तो कशी गोलंदाजी करेल, पार्टनरचा अप्रोच कसं असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटच्या मोमेंटपर्यंत सामना आपल्याला कुठल्या दिशेला जाईल हे सांगता येणार नाही. 49 धावेंचं लक्ष बनल्यात. 24 म्हणजे विजयासाठी अजून देखील 18 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 2 षटक हाताळण्यासाठी तब्बल 12 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय. याची नोंद करून घ्यायची आहे टीम. 18 बॉलमध्ये 25 धावेंची आवश्यकता. यावेळेस मिस्टेक. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. गोलंदाज येतील. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट करतील. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना शिवतेज क्रिकेट संघ न्हावे संघाला. आता थोडासा अडचणीमध्ये सापडलाय टीम न्हावे. आता मॅचमध्ये परत आलाय तो म्हणजे संघ मैदानावरती आपण पाहता मानिवली.
खूप चांगली गोलंदाजी सध्या साहिल करतो आणि साहिलनं ज्या विकेट्स काढल्यात ना त्या ओपनर्सच्यात आणि वन डाऊन बॅट्समन आशिष त्यांना देखील त्यांना बाद केलं आणि 3 धक्के मैदानावरती लागलेत, ते म्हणजे शिवतेज नावे टीमला. पण मॅचमध्ये ना अजूनही पारडं भारी आहे. काल देखील असा सामना आपण पाहिला होता. छवी वाघाची वाडी खेळत होती, टार्गेट समोर छोटं होतं फक्त 33चं, पण सुरुवातीला 4 विकेट्स गेल्या होत्या. तदनंतर 5व्या विकेटसाठी भागीदारी आली आणि तो संघ काल सुपर 5मध्ये इंटर झाला. MS11 जय हनुमान वाघाची वाडी. आज कोणती टीम येते त्याकडे लक्ष आपलं लागलं आहे. अशाच क्लोज मॅचेस आज देखील होतील. काल एक सुपर ओव्हरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि खतरनाक होतं. कालच्या दिवसाचं क्रिकेटांना प्रेक्षकांसाठी एक पर्वणी होतं. आज देखील म्हसा मुरबाड परिसरातील अनेक सारे क्रिकेटप्रेमी या मैदानावरती येतील, कारण त्यांना माहिती आहे जर मजा क्रिकेटची खरी कुठं आहे तर त्याचं नाव आहे आंबेगावकर चषक. तर जरूर यायला विसरू नका न्हावेगावच्या ऐतिहासिक मैदानावरती, जिकडे सध्या शिवतेज न्हावे वर्सेस मानिवली करते फाईट. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघत होता बॉल. रुबी कट बॅटला लागल्यानंतर बॉल शॉर्ट थर्ड मानला, तिकडे फील्ड झाला. एक सिंगल ॲड केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. 25 झालेत, अजूनही 24चा प्रवास बाकी आहे. ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती 3 बॉल शिल्लक आहे. 16 बॉल 24 जावा. हे षटक जर साहिल इथे अजून 4 बॉल चांगलं टाकतोय तर पुन्हा एकदा रिक्वायर रनरेटाना 10 पर्यंत येताना पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल, चांगला लेग कटर, टप्पा पडल्यानंतर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेल बोल्ड साहिल. लेग कटर टाकताना तुमचं कंट्रोल असणं गरजेचं असतं आणि स्पेशली मोस्ट ऑफ जे राईटी बॉलर आहेत ना, लेग कटर टाकायचं असेल तर राईट आर्म अराउंड द विकेट येऊन टाकतात, तिकडे थोडासा अँगलसोबत बॉल निघतो. पण गोलंदाज साहिल आहे ना ओव्हर द विकेट येऊन बॅक ऑफ द हँड फिंगर अगदी फोल्ड करत तिकडे लेग कटर टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेल बोल्ड. हा देखील टाकलाय अगदी लेग कटर ज्याची चर्चा होती. फलंदाजाला वाटलं की वाईट जाईल, टप्पा पडल्यानंतर आतला बॉडीवरती जसा येत होता, बॅटचं तोंड उघडलं, हलक्या हातानं खेळले. स्क्वेअर लेगला 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावफलक 2ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 14 बॉलचा खेळ या मॅचमध्ये शिल्लक आहे आणि येणारे 14 चेंडू आणि 22 धावेची मैदानावरती गरज आहे. आयुष्य छान आहे मित्रांनो, थोडं लहान आहे, रडताय का वेळानं लढणं शान आहे. काटादी फुलांची जुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे. कारण जगणं निरर्थक म्हणतो ना, तो इथे बैमान आहे. सुखासाठी इथेच असावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. सुखदुःखांच्या आणि संकटाच्या आणि यशाच्या अपयशाच्या ओंजळीखाली भरलेलं असतं हे आयुष्य. आणि तिथे अडचणी, कधी सुख कधी दुःख सारं येईल. फक्त लढण्याची जिद्द क्रिकेटच्या रणांगणात आणि आयुष्याच्या मनात असली पाहिजे, तेव्हा हा जिंकण्याचा रणसंग्राम तुम्हाला गाजवता येतो. आणि ते करताना सध्या टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. मानिवली खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवत आहेत आणि समीकरण बदललं आहे. येणारे 13 बॉल 21 धावेची गरज आहे. फलंदाज झालेत या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. 13 बॉल 21. मॅच जबरदस्त वळणावरती येऊन पोहोचली, जिथे आता सांगू शकत नाही की कुठला संघ जिंकेल. आता 50-50 मॅच पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 22 आल्या की कदाचित नावे संघ हा या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती आणि अगदी 4 ओव्हरमध्ये मॅच जिंकेल. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज, आपण जे उल्लेख करतो ओमकार सर तेच पाहायला मिळालं. त्यानंतर दुसरं षटक, ज्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळालं. हे तिसरं षटक देखील जबरदस्त. या षटकामध्ये देखील थोडंसं पथजड पाहायला मिळते, विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यावरती संपूर्णपणे ही मॅच आता आपल्याला बजरंग ब्लास्टर मानिवली या संघाच्या दिशेला जात असताना पाहायला मिळते. नो डाऊट अटलला त्या मॅच आहे ना पूर्णपणे बॅलन्स आहे. कारण एका बाजूला विकेट्स गेलेले आहेत मैदानावरती 4. आता ओपनर्स मैदानाच्या बाहेर झालेत. सध्या विकेटवरती बॅटिंग करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि तुषार नवीन फलंदाज नंबर 6 वरती आला. तुषारला ना हुशार होऊन मैदानावरती खेळावं लागेल. 3 षटकं संपली आहेत आणि समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा झालेत 28, बनवायच्यात 49. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. आदरणीय निलेशदा बांगर ज्यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे आणि अगदी इतक्या सुंदर ट्रॉफीज खरं तर ब्राईट ब्रदर्स घेऊन आली आहे ना, की निलेशदादा बांगर देखील म्हणतील की एखाद्या हिरोईनीपेक्षा ही या ट्रॉफ्या अतिशय सुंदर आहेत. आणि हे ट्रॉफी स्पॉन्सर निलेशदा बांगर साहेबांचं मैदानावरती आगमन झालं आहे. तर दादांना विनंती आहे, निलेशदा या व्यासपीठावरती आपलं ब्राईट आपल्याला मिळालं आहे.
टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी झालेत त्या म्हणजेच आत्तापर्यंत 28. 12 बॉलचा खेळ बाकी आहे, अजूनही 21 धावेची गरज आहे. एक फार सुंदर कविता, अफाट ऐसा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमवशी जपून आपली खेळी, काळ करी गोलंदाजी भोवताली जो तो झेल घ्या फासे टाके, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या सारांना चुकवशील तर मेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला थांबला तो संपला आणि थांबला नाही आहे संघ मानिवली. पहिल्या ओव्हरमध्ये 22, तदनंतर मानिवलीचं बाउन्स बॅक आणि आता मानिवलीकर इतकंच सांगतायत मैदानावरती आम्ही लढायला तयार आहोत, बट शिवतेज नावेला देखील म्हणावं लागेल उन्हें था गुमान की हमारे उडान में कहा दम, उन्हें था गुमान की हमारे उड़ान में कहा दम. शिवतेज नावे के बल्लेबाजों का था ये हौसला, हमारे आसमां के सामने ये टारगेट थोड़ा कम है. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. क्या मॅच झाली. अर्धा संघ मैदानातून करतोय परतीचा प्रवास, बट शिवतेज नावे देखील खेळतीये होम ग्राउंडवरती. विकेट गेलेत 5, बॉल बाकी आहेत 11, रन बाकी आहेत मैदानावरती 21. नाही म्हणून अरुण दादाला कुठलीही गोष्ट सांगायची जिकडे कमी तिकडे ऑलवेज आम्ही. एक गरमागरम चाय, एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो. पण आपल्या भावानं चहा आणलाय, त्या चहाचा गोडवा देखील तो पण वेगळा असेल यात शंका नाही आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 11, रन्स बाकी आहेत त्या ठिकाणी अजूनही 21. रनआउटची संधी झाली आहे मिस. संकटामध्ये साथ देणारा मित्र आणि वेळेवरती चहा पाजणारा मित्र किंवा चहासोबत मित्र या गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहेत ना त्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन फार कमी असतं. एक सिंगल झाली आहे ॲड, धावफलक 1ने पुढे जातात. टीमची टोटल 29 बॉल बाकी आहेत मैदानावरती 10, रन बाकी आहेत या ठिकाणी 20. 10 बॉल 20 धावेची गरज. क्या मॅचेस होतात, क्या मॅचेस होतात. यंदाचं जे आंबेगावकर चषक आहे ना फुल पैसा वसूला. ऑन साइडला आता झालाय धमाका, बट एलिव्हेशन आहे कमी. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली, टिपला जाईल का झेल, नाही. बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, सीमा पार. आणि आता शिवतेज नावेचं सेलिब्रेशन झालंय सुरू, कारण आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा, कमबॅक करणारा षटकार. ए 35 धावा. हाय फ्लायर हा 6 होता. कबड्डीच्या 2 इम्टी रेट नंतर जशी डू ऑर डाय येते ना, इथे या ओव्हरमध्ये विकेट सिंगल नंतर खरं तर डू ऑर डाय होता. एखादा मोठा फटका पाहिजेच होता आणि तो आलाय. हलक्या हाताने खेळायचं होतं. अपील अपील अपील. टेस्ट क्रिकेट लाईनवरती आता गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जर बॉल मिस झाला, कदाचित बोल्ड, कदाचित लेग बिफोर विकेट, काही मिळेल का. गोलंदाजी षटकारानंतर चांगली झाली आहे. मागचा अर्ध्या विकेटवरती पडला, त्याच्यावरती पुल षटकार आला, त्यानंतर गोलंदाजाला कळून चुकलाय. पुलला फलंदाज पॉवरफुल आहे, मात्र या ठिकाणी आता चित्र बदललेलं आहे. बॉल अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत 8 आणि रन बाकी आहेत 15. 14, 8 बॉल 14. आठ बॉल आणि 14 धावेची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे हलक्या हातानं लेटकट खेळलेत. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. इथे चौकार जाऊ शकेल असं वाटू लागलं होतं. तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. एक अनुभवी खेळाडू रघुनाथ, त्यांनी वाचवले धावा 3. षटक संपलंय मैदानावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं 3.5, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या म्हणजे 13. जन्नत सिनेमा तुम्ही मित्रांनो पाहिला ना, जिकडे क्रिकेट सोबत खूप काही आहे. इम्रान हसमीचं एक वाक्य, जीत की जंग और हार का मातम.
इस बीच का अंतर ना बड़ा बेमिसाल होता है. हा बॉल तो बॉल आहे जिकडे जिंकण्यातलं आणि हारण्यातलं अंतर समजेल. 7 बॉल 13 धावा. 7 from 13. 7 चेंडू 13ची गरज. आंबेगावकर चषक शिवतेज नावे की टीम मैदानावरती खेळतीये. बजरंग ब्लास्टर मानिवली आला. डॉट बॉल. मॅच अजूनही बॅलन्स. अपील अपील अपील. नॉट आउट. समीकरण मैदानावरती उरले. 6 बॉल 13. वेळ तुम्ही वापरली आहे तब्बल या मॅचमध्ये 23 मिनिट्स. 4 ओव्हर्स 20 मिनिटात टाकायचे होते. 3 मिनिटं तुम्ही लेट आहात. 4 फिल्डर असतील 38 सर्कलच्या बाहेर. बट तरी देखील नो टीम मिडल, नो टीम मिटिंग. लगेचच तुम्हाला फिल्डिंग सेट करायची आहे आणि शेवटचा गोलंदाज मैदानावरती कोण येईल हे नक्कीच समजेल. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊन पुन्हा परतूयात जिकडे समीकरण आहे. येणारे 6 बॉल 13 धावेची गरज. बॉलचा खेळ बाकी है. 13 धावेची गरज है. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता. इसलिए लोग आज भी पूछते इंसानों को दुनिया में उस पत्थर को, क्योंकि भरोसे लायक यहाँ पर कोई इंसान नहीं मिलता. शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवला गेलेला विश्वास या ठिकाणी जपला जाईल का? 4 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवायचे आहेत. बॉल शिल्लक आहे 6. रन बाकी आहेत 13. सुपर ओव्हर 13 चेस केल्या जातील की थांबवल्या जातील, या 3 गोष्टी आपल्या समोर आहेत. त्याच्यातून एक उत्तर मैदानावरती आपल्याला 6 बॉल देतील. चांगला बॉल आहे. या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर बॅट्समनचं टेन्शन वाढवताना गोलंदाज दिसेल, बट फिल्डरची साथ नाही आहे. जिथे सिंगल यायला हवी होती तिकडे मिळाले धावा 2 आणि समीकरण 5 बॉल आणि 11 धावा. ज्यांना ज्यांना आता चहा मिळाला ना, तो चहा जितका कडक होता ना तितकी मॅच ज्यांना चहा मिळाला नाही त्यापेक्षा जास्त कडक मिळाली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 रनची गरज है. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते नहीं मेहनत वो कभी आंबेगावकर के सिकंदर नहीं होते. आणि हे चषक जिंकायचं आहे तर मोठा फटका पाहिजे आणि तो आलाय. हो आलाय. चाललाय बॉल. विराट कोहली स्टँडच्या वरतून आउट ऑफ दी पार्क. शिवतेज नावेचा धमाका षटकार. बाकी आहेत मैदानावरती 5. असं नाही आहे की शिवतेज नावेच्या फलंदाजांचं गणित कच्चं आहे. त्यांना माहिती आहे 2 मध्ये आपण 8 केले, 13 करायचे आहेत. पण टेन्शन इतकं आहे ना की डोकं काम करायचं बंद झालंय. मॅच अगदी त्या स्टेजला आहे आणि दबाव काय असतो ज्यावेळी घरच्या मैदानावरती खेळता. इथनं घरी जाता जाता किती शिवा पडतील जर हारलो तर, तो देखील मनामध्ये प्रश्न. 4 बॉल बाकी आहेत. रन बाकी आहेत 5. इथे फुलटॉस होता. समोर फिल्डर आहे. रन वाचू शकतील का? रनआउटची संधी. हो 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 झालं इकडे रनआउट. नशिबानं दिली आहे 7. थ्रो फिल्डरनं केला नाही, त्याच्या शरीराला लागला, गोलंदाजाच्या हातात आला. गोलंदाजानं बेल्स पाडले आणि आता मिळाली विकेट. मॅच मध्ये आलं ट्विस्ट. समीकरण उरलं 3 बॉल 5 धावा. बाकी आहेत 5. माझ्या मनामध्ये एकच आहे, इथे जर कोण हरू शकतंय ना टीम मानिवलीला, तर तो गोलंदाज आहे. त्याचं फुलटॉसवरती नसलेलं नियंत्रण, ते जर येत्या 3 बॉलमध्ये त्यानं कंट्रोल केलं ना तर मैदानावरती विकेट गेले तब्बल 6. मग गोलंदाजाला 3 बॉल मेहनत करायची आहे. सुधीर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करायचं होतं. अंपायरचा इशारा. वाईड बॉल. विकेटच्या खूप बाहेर निघाला. अँगल सोबत सेकंड वाईड लाईन पेक्षा दूर आहे
आणि तिकडे काही काय जे टेन्शन होतं ना ते थोडं फलंदाजाच्या चेहऱ्यावरचं गायब झालंय. चेहऱ्यावरचे हावभाव, घामाचा थेंब आणि थेंब, क्रिकेटच्या पटलावरती केलेली एक एक सेकंद मैदानावरची मेहनत, 5 षटकांची मॅच, बॉल संपलेत आत्तापर्यंत. या इनिंगमधले तब्बल आत्तापर्यंत 58-57 अजूनही बॉल बाकी आहे. त्या ठिकाणी आपण बघताय या ओव्हरमध्ये एक वाईट बॉल आला, एक विकेट आली आहे. म्हणजे 3 बॉल आणि 4 धावेची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला, मॅच फिनिश, कहाणी खतम. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आणि सुधीर जो चौकारासाठी ओळखला जातो, वेळ जास्त घेतला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर एक कमी झाले आणि त्याचा उचलला फायदा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, मिळाला धावा 4. अभिनंदन शिवतेज नावे. हे प्रेक्षक आहेत नावेकर, आता भरपूर शिव्या सगळे देत होते. हे क्रिकेट आहे मित्रांनो, लगी तो ताली नाही तो गाली. शिवतेज नावेनं जिंकला हा सामना. माना तो मॅचकडे आपल्याला जायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला समजेल आपण कुणाला देतोय. आणि आदित्यला मिळती आहे या मॅचची मॅन ऑफ द मॅच. 7 बॉलचा सामना करत 21 धावा ज्याच्या बॅटमधून आले ते आदित्य ठरत आहेत